स्टिंग, रेडबुल, मॉन्स्टर, कोको कोला हे सगळे एनर्जी ड्रिंक तुमचे सुद्धा फेवरेट असतील तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय स्टिंग बाबत. तो नेमका काय आहे? त्याचबरोबर 6 मोठ्या एनर्जी ड्रिंक कंपन्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्या नोटिसीमध्ये नेमकं काय हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला स्टिंग या एनर्जी ड्रिंक बाबत. आधी स्टिंग या एनर्जी ड्रिंक बाबत जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो सांगते आणि त्यानंतर या ड्रिंक कंपन्यांना नेमकी काय नोटीस बजावण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊ. आता भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग या एनर्जी ड्रिंक बाबत एक मुद्दा उपस्थित केला. ते नेमकं काय म्हणाले तर जे शाळकरी मुलं आहेत, जी लहान वयाची मुलं आहेत, त्या वयाच्या मुलांमध्ये स्टिंग या एनर्जी ड्रिंकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. कॅफेन असेल, शुगर असेल यांची मात्रा या स्टिंग ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे या मुलांना त्याचं व्यसन होतं, त्याची लत लागते, जे की त्यांच्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे स्टिंग या एनर्जी ड्रिंकवर शाळकरी मुलांसाठी बंदी आणावी, 18 वर्षाखालील मुलांसाठी बंदी आणावी. तंबाखूवर जसं लिहिलं जातं, एक अलर्ट दिला जातो की ते हानिकारक आहे, तसंच या एनर्जी ड्रिंकवर सुद्धा लिहिण्यात यावं. त्याचबरोबर शाळेच्या परिसरामध्ये याला बंदी आणण्यात यावी, असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले. आणि त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. नरहरी झिरवाळ यांनी काय म्हटलं तर शाळांपासून 500 मीटर अंतर परिसरात आता स्टिंग या ड्रिंकची विक्री करता येणार नाहीये. हे निर्देश दिलेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी. आता हा महत्त्वाचा निर्णय तेव्हा आलाय जेव्हा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAIनं 6 एनर्जी ड्रिंक विकणाऱ्या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. नियमांचं उल्लंघन केल्याची नोटीस कोको कोला, रेडबुल, स्टिंग, मॉन्स्टर या मोठ्या एनर्जी ड्रिंक कंपन्यांना पाठवण्यात आली आहे. एनर्जी ड्रिंक असल्याचे दावे या कंपन्या करतायत ते खोटे आहेत. त्याच्यामुळे एनर्जी ड्रिंक अशी कुठलीच कंपनी बनवू शकत नाही. त्याच्यामुळे हे दावे या कंपन्यांनी करू नयेत आणि त्यांनी त्यांच्या बॉटलवर स्पष्ट शब्दांमध्ये हेल्थ वॉर्निंग द्यावी की त्या ड्रिंकमध्ये नेमके कोणते कोणते पदार्थ वापरलेले आहेत. त्यांनी त्यांचे लेबल्स बदलावे असे स्पष्ट निर्देश FSSAIनं दिलेले आहेत. जर या कंपन्यांनी रूल्स फॉलो नाही केले तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते, या कंपन्या बंद सुद्धा होऊ शकतात असं FSSAIनं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे या कंपन्या ज्या आहेत, ज्या एनर्जी ड्रिंक असल्याचा दावा खरं तर करतात, असं कुठलंही एनर्जी ड्रिंक कुठल्या कंपन्या बनवू शकत नाहीत आणि ते सामान्यांसाठी हानिकारक असू शकतं, हेच यातून समजतंय. आता तज्ज्ञ कॅफेनबद्दल काय सांगतात? कॅफेन हे शरीरासाठी किती हानिकारक आहे, कारण या एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आता कॅफेन हे 100 मिलीग्रॅमपेक्षा जास्त शरीरात गेलं तर नशा येते, मेंदू, किडनी निकामी होतात. गरोदर महिला, स्तनपान करणाऱ्या महिलांनी ते घेऊ नये असं तज्ज्ञ सांगतात. बाळाला अपंगत्व किंवा मानसिक विकलांगता याच्यामुळे येते. थोड्या प्रमाणात जरी 4 ते 5 वेळा हे घेतलं तरी त्याचं व्यसनच लागतं असं डॉक्टर जगदीश वाबळे सांगतात. त्याच्यामुळे हे जे ड्रिंक्स आहेत, एनर्जी ड्रिंक, यांच्यामध्ये कॅफेन, शुगर यांची मात्रा मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यामुळे शाळकरी मुलं जे सतत हे एनर्जी ड्रिंक उन्हाळा असेल किंवा त्यांना ते आवडतं, त्यांना ते टेस्टला चांगलं लागतं, याच्यामुळे घेतात आणि त्यामुळे त्यांना त्याची लत लागते, व्यसन लागतं आणि त्यांच्या शरीरावर त्याचा हानिकारक परिणाम होतो असा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. आणि त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले की स्टिंग हे ड्रिंक शाळेच्या 500 मीटर अंतर परिसरात विकलं जाऊ नये. दुसरी यातली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच एनर्जी ड्रिंक्स बाबत ज्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये हेल्थ वॉर्निंग द्यावी, ते नियमांचं पालन करत नाहीयेत असा थेट ठपका जो आहे, असा थेट ठपका FSSAIनं लावलेला आहे. त्याच्यामुळे एनर्जी ड्रिंक तुम्ही सुद्धा सतत पित असाल तर काळजी घ्या. त्याच्यामुळे एनर्जी ड्रिंक तुम्ही सुद्धा सातत्यानं घेत असाल तर हे शरीरासाठी धोकादायक आहे आणि मॉन्स्टर असेल, रेडबुल असेल, स्टिंग असेल, या सगळ्या एनर्जी ड्रिंक पिताना त्याच्यावरचं जे लिहिलेलं आहे, वॉर्निंग जी आहे, ती वाचूनच पित जा असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे. मला सगळ्यांवर काय वाटतं? तुमचं सुद्धा असं कुठलं एनर्जी ड्रिंक फेवरेट आहे का? ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा.
लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.